हो, जगात अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्म आहेत. जैन आहे, बौद्ध आहे, पुन्हा बाहेर देशामध्ये ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, अनेक धर्म आहेत. त्यापैकीच एक महानुभाव संप्रदाय आहे. महानुभाव संप्रदाय हा हिंदू धर्माचा एक हिस्सा आहे. पूर्वीपासून द्वैत आणि अद्वैत असे दोन वाद चालत आलेले आहेत. तर त्यापैकी द्वैतवादाचा पुरस्कार महानुभाव संप्रदायाने केला. म्हणजे आणि वारकरी संप्रदाय त्यांनी अद्वैतवादाचा म्हणजे पुरस्कार केला. वास्तविक ते बी भक्तिमार्ग आहे. वारकरी संप्रदाय हा एक भक्तिमार्ग आहे आणि महानुभाव संप्रदाय बी भक्तिमार्ग आहे. दोन्ही वास्तविक सख्य भाव येतात आणि परंतु यांचा द्वैत अद्वैतवादाचा थोडा फरक आहे. असल्यामुळं त्यांनी त्यांच्या आपल्या चुली वेगवेगळ्या मांडल्या, आपलं विराट वेगवेगळं मांडलं. तर माझ्या बाबा, द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे परमेश्वर आणि जीव हा वेगळा समजणे, याला द्वैत म्हणतात. आणि अद्वैत म्हणजे जीव आणि शिव एक हरी आत्मा, जीव शिव सम असं त्यांचं म्हणणं आहे. अद्वैत म्हणजे सगळं एकच आहे, अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणणारा जो संप्रदाय. तर त्यापैकी हा द्वैतवादी संप्रदाय आहे. याचा या संप्रदायाचा स्थापना भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी 12व्या शतकात केली. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या 4 वर्षानं अगोदर त्याच काळातला 4-5 वर्षाचा फरक आहे त्याचा. ज्यावेळेस स्वामीनं अवतार कार्य संपलं आणि त्या 4-5 वर्षानं ज्ञानेश्वर माऊलीचं कार्य सुरू झालं. तर असा 4-5 वर्षाचा फरक आहे. तर हा द्वैतवादी पंथ आहे. याची स्थापना महानुभाव संप्रदायाची स्थापना भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी केली. आणि त्यांनी आपण ते ज्यावेळेस उत्तरापंथी निघून गेले, त्यांनी एक उत्तराधिकारी तयार केला. त्याचं नाव आहे श्री नागदेव, म्हणजे नागदेव आचार्य. त्याने आचार्य केले त्यांना आणि आचार्य करून गादीवर बसून ते निघून गेले. आणि मग ह्या आचार्यानं, नागदेवाचार्यानं जवळजवळ 30 वर्षे हा धर्म सांभाळला. म्हणजे 14 वर्षे रुद्धपूरला राहिले आणि हा धर्म सांभाळला. आणि तिथून गोविंदपूर महाराजांनी दमाला गेल्यानंतर तिथून ते गंगातीराला आले आणि लिंब्याला राहिले आणि तिथं 16 वर्षे त्यांनी धर्म, म्हणजे जवळजवळ त्यांनी 66 वर्ष राज्य केलं. तर त्या ह्या 66 वर्ष जे लिंब्याला राहिले, तर त्या लिंब्याला राहिल्याच्या त्यावेळेसचा जो त्यांनी जे निर्णय दिले आपल्याला महानुभाव संप्रदायासाठी कसं वागावं लोकांना, तर ते निर्णय दिले त्यांनी. तर पहिला निर्णय मी तुम्हाला सांगतो. ते म्हणले महात्मा उदक प्रदानी बोडी गंगा विभेद निरूपण. तर भटवासाने एक जणाला तहान लागल्यानंतर सांगितलं की मला पाणी आणून दे. तर त्या महात्म्यानं त्या महात्म्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं की महात्मा उदक प्रदानी, उदक आणून देताना बोडी गंगा समान भेद विभेद निरूपणे, समान बोडी गंगा समान कोणासाठी आणि वेगळी कोणासाठी हे त्यांनी आपल्याला निरूपण केलं. तर एक दिवस भोटवासाची तृष्णा लागली. एक दिवस भोटवासाला तहान लागली आणि एका ते उदक मागितले आणि एका शिष्याला त्यांनी म्हणले जा बरं भरल्या मासा उदक पाणी घेऊन ये. तो तेही थिलेरीचे उदक गाळून आणले आणि मग त्यानं काय केलं, म्हणजे एका डबक्यातलं पाणी गाळून आणलं आणि भोटवासाला संपादलं. भोटवासी घेतले, पिऊन टाकलं त्यानं. परंतु मग निरूपण केलं. मग सांगितलं त्याला, मग म्हणितले मज पाजिले आयशे आणि काशी न पाजावं. म्हणजे मला तुम्ही असं ठिलेरीचं पाणी पाजलं ना तर दुसऱ्याला नका पाजू. तो ते म्हटले भोटो देवानं तर बोडी गंगा समान सांगितली ना. ते म्हणले बरोबर आहे, देवानं सांगितली बोडी गंगा समान, पण बोडी भोटवाशी म्हटले बोडी गंगा समान ते आपणी अशी, दुसऱ्याला पाजताना नाही. दुसऱ्याला पाजताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, परंतु आपल्याला पिताना मात्र बोडी गंगा समान आहे. बोडीचं पाणी सारखंच आहे आणि गंगेचं पाणी सारखंच आहे, परंतु दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा अशी बुद्धी व्हावी. भावहीन तो दैवहीन. ज्याला भाव नाही,
भाव नाही तो दैवही नाही. भावीने भक्ती भक्तीविने मुक्ती बळेविने शक्ती बोलू नये असं संतांनी मी सांगितलेलं आहे. मायबाबा असा अतिशय महत्त्वाचा निर्णय भट्टोबासानं आपल्याला त्यावेळेस दिलेला आहे. दुसरा निर्णय सांगतो तर एक चातुर्मासामध्ये लोकांनी कसं राहावं याबद्दल त्यांनी सांगितलं की एक वेळ भट्टोबाशी म्हटले 8 मास हिंडावे. साधकानं काय 8 महिने हिंडायला पाहिजे, फिरायला पाहिजे. म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा 8 महिने हिंडायला पाहिजे. आणि चातुर्मास म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याला चातुर्मास म्हणतात. तर चातुर्मासामध्ये एका प्रदेशी राहायला पाहिजे कुठंही. आणि मग जवळजवळ गाव पाहावे, जवळचे जवळ गाव पाहायला पाहिजे. आणि अशा राहायला पाहिजे 4-5 गावं आपल्याला जाऊ शकतो आपण त्या गावात. आणि जवळ पाहावं येरठाई न पडे तरी येरठाई राहावे. ह्या गावात नाही राहावं वाटलं करमल नाही तर दुसऱ्या गावात, दुसऱ्यात नाही राहावं वाटलं तिसऱ्यात राहावं, तिसऱ्यात नाही चौथ्यात राहावं असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी आपल्याला दिला. मायबाबा पुन्हा त्यांनी एक निर्णय दिला. ते म्हणले काळे कृष्ण भट्टा जैन विरोध प्रधानी मौन निषेध. काळे कृष्ण भट्ट म्हणजे त्याचा शिष्य होता आणि तो आटण करायला गेला आणि चोर म्हणून धरला. त्याला चोर म्हणून धरलं आणि फोकवरी मारलं त्यानं मौन धरलं होतं. तो काही बोललाच नाही. आणि काही शरीर अंग संपादिले तो एकही म्हटले. आणि त्याच्यातलंच एक म्हणला अहो नका मारू हे माणसाला, हा काही बोलायला तयार नाही, हा वेदवंती नागदेवाचा आहे, नागदेवाचार्याचा शिष्य आहे हो. आणि म्हणून सोडले. आणि मग असं म्हणल्यावर सोडून दिलं त्यानं. आणि ते भट्टोबासामध्ये आलं घरानं. भट्टोबासानं ऐकलं. भट्टोबास म्हणले आयसे काय केले कृष्णे असं. कृष्ण भट्टो असं काय केलं म्हणे येतपर्यंत मौनच धरायचं नाही म्हणे. मग भट्टोबाशी गोसावी सांगितलं तो असे न्हान महात्मावेस रचिला एरवी सरिधानीच होते. आणि तिथून मग आम्हाला भट्टोबासाने लाल काळे कपडे दिले. आणि तेव्हापासून आमच्या अंगावर हे ड्रेस आला. नाहीतर आम्ही पहिल्याच साधारण वास्तिकाच्या ड्रेसमध्येच साधू लोक देखील भ्रमत होते. सन्निधीचा वेश होता. तर हा एक महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचं कार्य भट्टोबासानं आपल्यासाठी केलं. पुन्हा एक म्हणले की रजतम निर्वचन संवत्सरी राहिले. एक दी भट्टोबास म्हटले चक्रधराचा परिवार हा राजस तामस आहे. कोणी राजसी आहे तामसी आहे. तर यापैकी आपण कसं राहावं. आपण सत्वस्थ होऊन उठावे बसावे. आपण मात्र सत्वस्थ, कोणी कसं असो, कोणी राजस असो, कोणी तामस असो, पण आपण मात्र सत्वस्थ होऊन उठावं बसावं, सत्वस्थपणे राहू. आता पुन्हा एक निर्णय सांगतो तुम्हाला. मग ते म्हणले पंचनामपूर्वकपणे प्रशंसा. मग दंडवत. एक दिवस भट्टोबाशी म्हटले आळूमाळू विषय निषेध ज्ञान झाले येही 5 नामे जो झाडातळी जन्मशेपी तो जरी वाया जाय तरी मी या धाडला असा म्हणे. तर बाबा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याला ज्ञान नाही त्या माणसासाठी, ज्याला ब्रह्मविद्येचं ज्ञान नाही, गीतेचं ज्ञान नाही, त्या माणसासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. ते भट्टोबास म्हणले की ज्याला म्हणजे ज्ञान नाही पण आळूमाळू 5 म्हणजे साधारण माणूस आहे तो, त्याला फक्त 5 नामं माहिती आहेत त्याला कसे. तो मग असा पंचनामपूर्वक जो देशाच्या शेवटी जाईल, झाडाच्या तळोटी बसन आणि म्हणजे रात्री देवळाच्या कुंटी झोपण. आणि असा जर माणूस जर स्मरण करत करत मेला तरी त्याला देखील परमेश्वराची प्राप्ती निश्चित होऊ शकते. मायबाबा हे आपल्या साध्या सोन्या लोकांसाठी, वाचनिकासाठी हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय भट्टोबासाने दिलेला आहे. हे निर्णय म्हणजे आपले कायद्याचं पुस्तक आहे. हा राष्ट्राचा कायदा नाही, हा धर्माचा कायदा आहे. हा धर्माचा कायदा तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वर्तन करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हा जो आपला चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्रायबर फार कमी आहेत. तर जर तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. त्याला काही पैसे लागत नाहीत. आणि नसलं करायचं तर नका करू. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.